2025च्या मोठ्या 25 गोष्टी. कुंभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीची प्रकृती वेगळी असते आणि यामुळेच प्रत्येक व्यक्तीचे भाग्य देखील वेगळे असते. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा उल्लेख केला आहे आणि राशीचक्रातील 11वी राशी म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांमध्ये असे अनेक चांगले गुण असतात, तसेच काही कमकुवत देखील असतात. या राशींचा स्वामी ग्रह शनी आहे. त्यामुळे कुंभ राशींचे जातक प्रामुख्याने शनीच्या प्रभावाखाली असतात. ही राशी आपल्या परिश्रमाने आपले जीवन घडवते असे मानले जाते. असे म्हणतात की या राशीचे लोक समाजाच्या एका वर्गावर थेट प्रभाव टाकतात आणि जर हे लोक मोठ्या पदावर पोहोचले तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर अनुकरण केले जाते. शनीच्या राशी असलेल्या कुंभ राशींच्या जातकांनी काही गुण त्यांना अगदी शून्यापासून शिखरापर्यंत पोहोचवतात, तर काही कमजोर त्यांना आयुष्यात संघर्ष करायला भाग पाडतात. आज आपण तुम्हाला कुंभ राशीबद्दल अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे कुंभ राशींच्या लोकांच्या मनातील सर्व प्रश्नांना उत्तरे मिळेल. कुंभ राशींचे कुलदेवी कोण आहे? कुंभ राशींच्या लोकांनी देवी काली किंवा देवी सिद्धिदात्रीची उपासना करावी. या देवीच्या उपासनेमुळे कुंभ राशींच्या लोकांवर आलेले मोठे संकट टळते आणि सुख समृद्धी योग तयार होतो. कुंभ राशींच्या समस्या कधी संपतील? कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे शनी या राशीच्या जातकांवर कृपा करत आहे. 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशींच्या शनीची 7.5चा दुसरा टप्पा संपेल आणि 3 जून 2027 रोजी तिसराही टप्पा समाप्त होईल. त्यामुळे कुंभ राशींच्या लोकांना 7.5 पासून मुक्ती मिळेल आणि त्यानंतर शनिदेवाची कृपादृष्टी कुंभ राशीवर राहील. कुंभ राशीचे भाग्य कधी उजळेल? 2025 हे वर्ष कुंभ राशीसाठी विशेष ठरेल. कुंभ राशीमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या गुरु आणि शनीच्या गोचरामुळे कुंभ राशींच्या लोकांना अपार यश मिळेल. विशेषतः मे 2025 मध्ये होणाऱ्या गुरु गोचरामुळे या राशींच्या लोकांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीवर 7.5 कधी सुरू झाली? 24 जानेवारी 2022 रोजी कुंभ राशीवर 7.5 सुरू झाली होती आणि आता 3 जून 2027 रोजी ती समाप्त होईल. कुंभ राशींच्या जीवनसाथीचे नाव काय आहे? ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन आणि कुंभ राशीचे जातक उत्तम जीवनसाथी ठरतात. या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये प्रेम चांगल्या प्रकारे फुलते आणि टिकते सुद्धा. कुंभ राशींच्या लोकांनी काय धारण करावे? कुंभ राशींच्या लोकांनी पुखराज रत्न धारण करावे. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीला व्यवसायात लाभ होतो, मानसिक शांती मिळते, ग्रहदोष दूर होतो, ज्ञान, सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते. कुंभ राशींच्या लोकांनी कोणते कडे घालावे? कुंभ राशींच्या लोकांनी लोखंडाचे कडे घातल्याने खूप शुभ मानले जाते. लोखंडाचे कडे घातल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि त्यांचा रोष कमी होतो. कुंभ राशींच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन घ्यावे? ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींच्या लोकांनी काळा, निळा आणि जांभळा रंगाची गाडी घ्यावी. याशिवाय फिरोजी, जांभळट आणि आकाशी रंगाच्या गाड्या देखील कुंभ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ मानल्या जातात. कुंभ राशींच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत? ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींच्या लोकांनी गाय, म्हैस किंवा कुत्रा पाळावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच रंगीबेरंगी पक्ष्यांवर प्रेम करावे व त्यांची काळजी घ्यावी. यामुळे घरात संपत्ती आणि मानसिक शांती मिळते. कुंभ राशीचा भाग्यशाली रत्न कोणता आहे? कुंभ राशींच्या रत्नामुळे व्यक्तींचे भाग्य जागृत होते आणि जीवनावर त्याचा चांगला प्रभाव पडतो. पुरुष जातकांसाठी जमुनिया रत्न शुभ मानले जाते. या रत्नामुळे व्यक्तीला फक्त लाभच लाभ होतो. कुंभ राशींच्या लोकांनी सोने धारण करावे का? ज्योतिषशास्त्रानुसार सोने हे बृहस्पतीशी संबंधित आहे, तर कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. पौराणिक कथेनुसार सूर्य आणि शनी यांच्यात पिता-पुत्राचे नाते असूनही ते शत्रू समान आहे. त्यामुळे कुंभ राशींच्या लोकांनी सोन्याचे दागिने धारण करणे टाळावे.
कुंभ राशींच्या लोकांनी चांदीची साखळी घालावी का? चांदी कर्क राशीसाठी विशेष लाभदायक आहे, कारण चंद्रमा या राशीवर राज्य करत असतो. मात्र चांदी वृषभ, तूळ आणि कुंभ राशीसाठी ही शुभ मानली जाते. चांदी घातल्याने शांतता आणि भावनिक स्थिरता अनुभवता येते. तसेच सूर्य आणि चंद्राची ऊर्जा संतुलित राहते. कुंभ राशीने कोणते दान करावे? शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करण्यास कुंभ राशीसाठी शुभ मानले जाते. यामध्ये काळे वस्त्र, लोखंड, काळी उडीद डाळ किंवा तेल याचा समावेश आहे. अशा वस्तू दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनात सकारात्मकता येते. कुंभ राशींच्या लोकांनी ग्रह शांतीसाठी काय काय दान करावे? कुंभ राशींचे जातकांनी नीलम, तूप, गूळ आणि मधाचे दान करावे. तसेच शनी संबंधित वस्तूचे जसे की तेल, तीळ, निळे किंवा काळे वस्त्र, काळी गाई, लोखंड, कस्तुरी याचे दान करणे शुभ मानले जाते. या वस्तूंच्या दानाने शनिदेवाची विशेष कृपा मिळते आणि भाग्य साथ देते. कुंभ राशींनी कोणत्या गोष्टींचे दान करू नये? कुंभ राशींच्या लोकांनी दूध, तांदूळ, चांदी, मोती आणि जलीय पदार्थांचे दान करू नये. याशिवाय मसूर डाळ, मिष्टान्न किंवा इतर गोड पदार्थही दान करणे टाळावे. तसेच आई किंवा आई समान कोणत्याही स्त्रीचे मन दुखावू नये, अन्यथा मानसिक तणाव, अनिद्रा किंवा खोट्या आरोपांना सामोरे जावे लागू शकते. कुंभ राशीने कोणती माळ घालावी? जांभळाच्या बियांची माळ मकर आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी उपयुक्त मानली जाते. ही माळ घालण्याचे त्यांचे भाग्य उजळते. कुंभ राशीने कोणते व्रत करावे? मिथुन, कुंभ आणि मकर राशींच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी व्रत करणे शुभ मानले जाते. कुंभ राशीने कोणता रुद्राक्ष धारण करावा? कुंभ राशींच्या लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे ते अधिक आध्यात्मिक अनुभवतील आणि त्यांची अंतर्ज्ञान शक्ती अधिक जागृत होईल. कुंभ राशींच्या लोकांनी हातात काय घालावे? कुंभ राशींच्या लोकांनी नीलम रत्न अंगठी धारण करावे. हे रत्न अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. नीलम रत्न बुद्धिमान, शनी ग्रहांशी संबंधित अडचणींवर मात, नकारात्मक ऊर्जेपासून बचाव आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते. कुंभ राशीचा लकी रंग कोणता आहे? कुंभ राशीसाठी इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि फिरोजी रंग शुभ मानले जाते. इलेक्ट्रिक ब्ल्यू हा रंग सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि प्रेरणेचे प्रतीक आहे, जो कुंभ राशींच्या व्यक्तिमत्व आणि नाविन्यतेच्या इच्छेला दर्शवतो. कुंभ राशींची भाग्यशाली अंक कोणकोणते आहेत? कुंभ राशींसाठी भाग्यशाली अंक 2, 3, 4, 7. काळ्या रंगाचा तिलक लावावा. कुंभ राशींचे रक्षण कोणता देव करतो? जर तुम्ही कुंभ राशीत जन्मलेले असाल तर दररोज शांत मनाने आणि भक्तिभावाने भगवान शिवांच्या मंत्रांचा जप करून त्यांची पूजा करावी. कुंभ राशींच्या जातकांसाठी त्यांच्या आयुष्यातील समस्या आणि चिंता दूर ठेवण्यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करावी. कुंभ राशींच्या लोकांनी कोणकोणते कपडे धारण करावेत? मकर आणि कुंभ राशींचा स्वामी शनी असल्यामुळे शनीला निळा आणि गडद रंग प्रिय आहे. त्या राशींच्या लोकांनी महत्त्वाच्या कामांवर जाताना काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे प्राधान्याने परिधान करावे. कुंभ राशीसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे? कुंभ राशींच्या लोकांसाठी विज्ञान, समाजशास्त्र, जीवनशास्त्र, ज्योतिष, अभियांत्रिकी, राजकारण आणि सामाजिक कार्य यांसारख्या क्षेत्रात करिअर योग्य आहे. याशिवाय या जातकांना तीव्र व्यवसायाची बुद्धी असते. त्यांना विद्युत आणि टेलिव्हिजनशी संबंधित उद्योगांमध्ये विशेष लाभ होतो. कुंभ राशीचे जातक फिल्म निर्माता म्हणून खूप यशस्वी ठरतात. कुंभ राशी श्रीमंत बनू शकते का? होय, कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनिदेवांच्या कृपेने क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कुंभ राशींचे लोक मोठे यश मिळवू शकतात.
नवकल्पनांशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी नवीन वर्ष अत्यंत शुभ ठरते. याशिवाय नवीन प्रोजेक्ट्स आणि कल्पनांवर गुंतवणूक करून धन कमवण्याची संधी पुन्हा सुद्धा मिळते. कुंभ राशींच्या महिला कशा असतात? कुंभ राशींच्या महिला मिलनसार आणि दयाळू असतात. त्या शारीरिकदृष्ट्या सुंदर तर असतातच, पण त्यांच्याकडे एक अंतर्गत सुंदरता असते जी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करते. कुंभ राशींच्या महिला त्यांच्या स्वातंत्र्याला आणि स्वतंत्र विचारांना खूप महत्त्व देतात. त्यांना रोमांच आणि उत्साह खूप आवडतो. कुंभ राशींच्या लोकांचे लग्न किती वयात होते? या राशींच्या लोकांचे लग्न साधारणतः 22 ते 30 वर्षाच्या दरम्यान होते. कुंभ राशीचे लोक संवेदनशील आणि असतात आणि त्यांच्या जोडीदारासाठी सर्व काही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे प्रेम आणि लग्नाविषयी दृष्टिकोन तर्कसंगत आणि बौद्धिक असते. कुंभ राशींच्या महिलांना किती मुले असतात? ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींच्या महिलांना 3 मुलांचे संगोपन आणि घरगृही स्थितीचे काम सुरळीतपणे हाताळण्यात काही अडचण नाही. त्या कुशल गृहिणीप्रमाणे कुटुंबाने समाजाला एकत्र घेऊन चालतात आणि अनेक गोष्टींचे एकाच वेळी व्यवस्थापन देखील करतात. कुंभ राशींची ताकद काय आहे? कुंभ राशींच्या लोकांची इच्छाशक्ती प्रबल असते. त्यांना जर एखादी गोष्ट योग्य वाटली तर ते योग्य ठरवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची तयारी असते. तुमची दूरदृष्टी आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता. कुंभ राशीचे लोक दूरदृष्टीने विचार करणारे असतात आणि इतरांचा मार्गदर्शन करणारे असतात. ते स्वभावाने थोडेसे लाजरे असतात, त्यामुळे त्यांना संवाद साधण्याची तीव्र इच्छा नसते. कुंभ राशीचे दिमाग कसे असते? कुंभ राशीचे लोक न्यायप्रिय असतात आणि इतरांच्या हक्कासाठी लढायला सदैव तयार असतात. ते नेहमीच लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांची प्रशंसा होत असते. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना खूप रस असतो. ते बुद्धिमान, चतुर आणि तीव्र बुद्धीचे असतात. कुंभ राशींचे संभाव्य रोग कोणते? कुंभ राशीची जातक बलिष्ठ शरीराचे स्वामी असले तरी त्यांचे पाय व गुडघे दुर्बल असतात. पोट, मूत्रपिंड आणि मज्जातंतू कमजोर असतात. याशिवाय पाय मुरगळणे, पोटाचे विकार, रक्ताला वायुविकार, खास थंडी संबंधित विकार, हृदयरोग, गंजेपणा इत्यादींचा त्रास होऊ शकतो. कुंभ राशीचे मित्र आणि शत्रू कोण? कुंभ राशींच्या जातकांसाठी वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि मकर राशींच्या लोकांशी चांगली मैत्री होते. परंतु मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांशी शत्रुत्व असते आणि सतत वाद होतात. याशिवाय त्यांच्या मित्रांमध्ये गुप्त शत्रू अधिक असतात जे त्यांचे आर्थिक नुकसानच करतात. कुंभ राशींची कमजोरी कोणती आहे? कुंभ राशींची कमजोरी राशींच्या लोकांमध्ये आळशीपणा आणि आरामाची सवयही असते. कधीकधी ते व्यसनाधीन होण्याचे धोका असतो. तसेच लहान सहान गोष्टींना किंवा छोट्या मोठ्या कामांमुळे ते मनस्ताप अनुभवतात. कुंभ राशींच्या लोकांचे आवडते अन्न कोणते? कुंभ राशीसाठी अक्रोड, समुद्री मासे, नाशपती, लिंबू, संत्री, सफरचंद, मुळा, मका आणि आडू फायदेशीर आहे. या अन्नामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि रोग दूर राहतात. परंतु त्यांना मिठाई आणि कार्बोनेट पेयपासून दूर राहणे गरजेचे आहे. कुंभ राशीसाठी उपाय. कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी गुरुवारी पिवळ्या चंदनाचा तिलक लावा आणि मंदिराजवळून जाताना नम्रतेने शीश झुकवा. यामुळे घरातील वाद कमी होतात. प्रेम संबंधातील वाद मिटवण्यासाठी बुधवारी बागकाम करा. या उपायाने प्रिय व्यक्तीसोबत मतभेद कमी होतात आणि या दिवशी नवीन रोपटे लावा आणि एका लहान मुलासारखे त्याचे संगोपन करा. या उपायाने तुमच्या अडचणी दूर होतील. आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी कुंभ राशींच्या लोकांनी मंदिराच्या परिसरात केळाचे झाड लावा आणि त्याची योग्य काळजी घ्या. लक्षात ठेवा, या झाडाचे फळ उपयोग करू नका. या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि धनप्राप्तीचे अडथळे दूर होतील. शिक्षणात यश मिळवण्यासाठी शनी ग्रहाचे संबंधित उपाय करणे खूप गरजेचे आहे.
शनिवारी लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल भरून त्यात तुमची सावली पहा आणि ते दान करा. या उपायामुळे तुम्हाला फायदाच होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी उपाय. कुंभ राशींचा स्वामी शनी ग्रह असल्याने शनी शांत करण्यासाठी नीलम रत्न, 7 मुखी रुद्राक्ष आणि धतुऱ्याची जडी धारण करावी. हे केल्याने शुभ परिणाम मिळतात. जर तुम्हाला शनिदेव प्रसन्न करायचे असतील तर दररोज पूजेच्या वेळी दशरथ कृत्य शनी स्तोत्राचे पठण करा. या 7 उपायांनी धनविषयक समस्या दूर होतात आणि उत्पन्नात वाढ होते. मान सन्मान वाढवण्यासाठी कुंभ राशींच्या जातकांनी दररोज जेवणाआधी घोगरास काढावा. सकाळी जेवण बनवताना पहिली पोळी गायीसाठी काढावी. या उपायाने जीवनात मान सन्मान आणि यश मिळते. धनप्राप्तीसाठी उपाय. कुंभ राशींच्या जातकांनी भगवान शिवाची उपासना करावी आणि सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे. तसेच ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे धनप्राप्ती होते. शनिदेवाला संतुष्ट करण्यासाठी शनिदेव न्यायाचे देवता आणि कर्मफलदाता आहेत. सत्तेच्या मार्गावर चालून चांगले कर्म करा. शनिवारी कोणाचाही अपमान करू नका आणि लोकांची सेवा करा. शनिवारी तामसिक भोजनाचा त्याग करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.